मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर तसेच इथे उपस्थित सर्वच लोक, आपल्या सर्वांना मी प्रबुद्ध भारततर्फे इथे या पुस्तक प्रकाशनाला आपल्या सर्वांना आमंत्रित करतो, स्वागत करतो. आणि मला सर्वात पहिले आपल्या सर्वांना हे सांगताना अतिशय खुशी होतीये की हे प्रबुद्ध भारतचं 5वं पुस्तक प्रकाशन आहे आणि जे प्रबुद्ध भारत ह्याच्यासाठी पब्लिशिंग हाऊस म्हणून एक खूप महत्त्वाची घटना आहे. सर्वात पहिलं समकाली राजकारण आणि आंबेडकरवादी आकलन हे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं पुस्तक प्रबुद्ध भारतनी प्रकाशित केलं होतं. त्याच्यानंतर सम्यक ते वंचित चळवळीचे दस्तावेज 1980 ते 2024 हे शांताराम बापू पंधेरेंचं पुस्तक प्रबुद्ध भारतनी प्रकाशित केलं होतं. त्याच्यानंतर आंबेडकरवादी चळवळीचा अकोला पॅटर्न 1920 ते 2024 हे पुस्तक राजेंद्र भाऊ पातोडेंनी प्रकाशित केलं होतं. आणि त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी उदय आणि विकास हे धनाजी सर कांबळेंचं पुस्तक आपण प्रकाशित केलं होतं. आणि त्याच्यानंतर आज 5वं पुस्तक खौफ और नफरत के दौर में मुसलमानों की सियासती अजेंडा हे पुस्तक फारुख सर अहमदचं आज वंचित बहुजन आघाडीतर्फे बुक लॉन्च होत आहे. आणि प्रबुद्ध भारततर्फे वंचित बहुजन आघाडीतर्फे आपला सर्वांचा ह्या बुक लॉन्चसाठी मी स्वागत करू इच्छितो. आपण जर बघितलं असेल तर 2014 पासून मुसलमानांवरती खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार चालू झाला होता, जुल्म जाती चालू झाली होती. आणि ह्याच अन्याय अत्याचाराला आणि बीजेपी आणि RSS कडनं झालेल्या या जुल्म जातीला वेगवेगळ्या टप्प्यांकडनं, वेगवेगळ्या क्षेत्रांमधनं, वेगवेगळ्या समाजांकडनं आणि वेगवेगळ्या संघटनांकडनं त्याचा विरोध झाला. आणि भारताच्या इतिहासामध्ये जेव्हा मुसलमानांवरती कोणत्या प्रकारचा अन्याय अत्याचार झाला तेव्हा समाजामधनं उठून, वेगवेगळ्या टप्प्यांमधनं उठून, विविध संघटनेचे, विविध पक्षाचे लोक उठून ज्यांनी या RSS आणि BJPला विरोध केला आणि मुसलमानांच्या बाजूनी उभं राहण्याचा प्रयत्न केला, याचं डॉक्युमेंटेशन होणं आणि ह्यांची माहिती पुढे जाऊन सर्वांसाठी उपलब्ध राहणं हे भारताच्या इतिहासामधले एक खूप महत्त्वाचं पाऊल राहणार आहे. ह्याच बाजूला मला अजून एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगायची की आपण जर आंबेडकरवादी चळवळीकडे बघितलं तर आपला एक डाऊनफॉल किंवा सेटबॅक असा होता की बाबासाहेब आंबेडकरांनंतर खूप मोठ्या प्रमाणावरती डॉक्युमेंटेशन आपल्या चळवळीचं आणि साहित्याचं झालंच नाही. आणि ह्या पुस्तकाच्या प्रकाशनातनं आणि ह्याच्या आधी प्रबुद्ध भारतनी जे 5 पुस्तकं प्रकाशन केली त्याच्यामधनं हा डॉक्युमेंटेशनचा आणि चळवळीचे दस्तावेज हे सगळ्यांसाठी उपलब्ध राहावेत आणि पुढच्या येणाऱ्या पिढींना हे इतिहास वाचता यावा की मागच्या पिढींनी कोणत्या प्रकारे संघर्ष केला, लढा दिला आणि भाजप RSSला लढा देऊन इकडचं संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न केला, हे पुढच्या पिढींना उपलब्ध राहण्यास पाहिजे. म्हणून हे पुस्तक प्रकाशन करण्याचा वंचित बहुजन आघाडीने हा ठराव केलेला आहे प्रबुद्ध भारतच्या माध्यमातून. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आज जे हे पुस्तक आपण करतोय, प्रकाशन करतोय, ते अतिशय महत्त्वाचं ह्याच्यासाठी आहे कारण मुसलमानांच्या न्याय आणि हक्कांसाठी फारुख सरांनी जो स्पीचेस दिलेत, फारुख सरांनी जो लढा दिलाय त्याचं एका बाजूला डॉक्युमेंटेशन व्हायलाच पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला एक मुसलमान व्यक्ती आंबेडकरवादी भूमिका घेऊन, शाहू फुले आंबेडकरवादी पर्स्पेक्टिव्ह घेऊन, एका शाहू फुले आंबेडकरवादी पक्षाचा झेंडा हातामध्ये घेऊन जेव्हा भाजप आणि RSSला अंगावरती घेऊन लढत असतो आणि इकडच्या लोकांसाठी झगडत असतो तेव्हा त्याचं डॉक्युमेंटेशन होणं आणि त्याचा इतिहासामध्ये नोंद होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आज आपण इथे सगळे जमलेलो. आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर 2014 आणि खास करून 2019 जेव्हापासून फारुख सर आणि आमचा हा प्रवास चालू झाला तेव्हापासून आपण बघितलं तर भारताच्या इतिहासामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मुसलमानांवरती अत्याचाराचे खूप मोठे मोठे प्रसंग आले. NRC CA आलं, मॉब लिंचिंगचा प्रकार झाला, त्याचबरोबर वेगवेगळे विधायक आले. आणि ह्या प्रकरणामध्ये जेव्हा फारुख सरांचे स्पीचेसचं डॉक्युमेंटेशन झालं तेव्हा प्रत्येक छोटा मुद्दा असो, तो मुसलमान ॲक्टिव्हिस्टचा अरेस्टचा मुद्दा असो, NRC CAचा मुद्दा असो, मुसलमानांचे आयडेंटिटी पॉलिटिक्स असो, मुसलमानांचं असर्शन असो, मुस्लिम रिझर्वेशन असो किंवा मुसलमानांनी निवडून सत्तेमध्ये जाणं का गरजेचं आहे, या सगळ्याची नीट माहिती फारुख सरांनी त्यांच्या भाषणांच्या माध्यमातून दिली आहे.
आणि त्याच भाषणांना आम्ही या पुस्तकामध्ये कैद करायचा प्रयत्न केला आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि खास करून फारुख सर अहमद यांना या पुस्तकाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ऑल द बेस्ट देतो. आपल्या सर्वांना जय भीम, सलाम अलैकुम, आदाब एवढं म्हणून थांबतो. जय भीम, जय संविधान.